Already we have gone and come. Ingai, only this one. अरे जाऊ देत ना, जाऊ देत. बाय बाय. Thank you, madam. आधी पण आता स्वतःच आम्हाला पण काहीतरी असं वाटतं किती दिवस लोकांच्या घरी काम करायचं. आपलं पण स्वतःच काहीतरी आम्ही पण करून दाखवणार. तर महिला पण कुठे पण कमी नाहीये पुरुषापेक्षा. त्यामुळे आम्हाला पण असं कुठे पण संधी नाही भेटले होते. पण राधाकृष्ण सर आहे आणि ते आमची मॅडम जे ट्युशन शिकवते ते मॅडमच्या कृपाने आणि सरांच्या कृपाने आम्हाला हे संधी भेटली आहे की इथे बाबा इथे ऑटो रिक्षा तुम्हाला लेडीज लोकांना आहे शिकवायसाठी. तर आम्ही सगळे महिला म्हणून इथे आले आणि बरोबर. माझं नाव हसीना विगे पर्णाकर आहे. माझी इच्छा होती की मी लहानपणापासून घरकामच करते. मी आतापर्यंत घरकामच करते. माझी इच्छा की मी स्वतः काहीतरी करावे पण कुठलाच आधार नव्हता. आणि आपण सतत कोणाच्या घरी जातो, काम करतो, लोक आम्हाला ले काय बोलतात, पण आपलं स्वतःचं काय असावं. आणि या ट्रस्टने राधाकृष्ण सरांनी आम्हाला त्या ट्रस्टने आम्हाला ती संधी दिली. मलाच नाही सगळ्या लेडीज लोकांना संधी दिली. मी त्यांची लई कोटी कोटी आभारी आहे. आणि माझी इच्छा आहे आणि मला ते कॉन्फिडन्स आहे का स्त्री सगळे काय करू शकतात. आम्ही रिक्षा पण चालू शकतो. तर हे माझी इच्छा आहे. जर ट्रस्टनी मला जर अजून मदत केली तर मी त्यांना त्याच्यावर चांगलं करून अजून दाखवणार. ही माझी इच्छा आहे. सगळ्यांना मी धन्यवाद. माझं नाव गीता रामदेवकर आहे. मला ट्रस्टचे म्हणजे राधाकृष्ण याच्याकडनं आम्हाला रिक्षा चालकांना धन्यवाद करते. आणि म्हणजे कसं आहे ना, आता घरकामं करतोय, बाकी कुठले पण कामं करतोय, त्याच्यामध्ये आम्हाला यश कधी भेटलं नाहीये. आणि असं समजतं की रिक्षामध्ये आपण करतो की रिक्षामध्ये आपण आपलं पण पोट भरू शकतो, आपल्या घरवाल्यांचं पण पोट भरू शकतो. एवढं आहे की माझ्या पाठीपुढे कोण नाही, फक्त माझी आई आहे. आणि मी माझ्या आईला त्याला म्हणजे पाळायचं आहे तर म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. काम तर कुठे होत नाही, आज आहे उद्या नाही. पण कसं आपल्याकडे एक रिक्षा असेल तर ते आपलं पोट भरू शकतो, आपली लक्ष्मी येते. त्याच्यावर मी माझं पोट आणि मी माझ्या आईचं पोट भरू शकते. त्याच्यासाठी या सरांनी आम्हाला मदत केलं. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांकडनं सरांना धन्यवाद करतो. माझं नाव आहे कविता जितेंद्र खेरनार. राधाकृष्ण ट्रस्ट करून आम्हाला रिक्षा शिकायला भेटली आहे. मला 3 मुली आहेत. माझ्या मुली इथंच शिकतायत ट्युशनमध्ये, म्हणून मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय. माझ्या मिस्टरांना रिक्षा येत नाही का कुठलीच गाडी येत नाही, म्हणून मला शिकायची आणि माझ्या मुलीसाठी काहीतरी करून दाखवायचंय. आज माझं लायसन आलं तर मला स्वतःवर फार खूप गर्व आहे आणि दुसरे पण बघतात ना तर त्यांनाही गर्व वाटलं पाहिजे. एवढीच माझी इच्छा आहे. आणि जे आपण बाहेर काम करतो, हे काम बरोबर नाही केलं, ते काम बरोबर नाही केलं, असे लोक बोलतात. आपल्या स्वतःचं काम करणं तिथे कोणीच कोणी कानाला बोलणार नाही. तेवढं आपल्यावर गर्व आहे आपल्याला. म्हणून मला रिक्षा शिकायची आणि पूर्ण करायचंय ते.